नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण 5वी नवोदय विषयाची भाषा विषयाची तासिका अभ्यासत आहोत। उतारा क्रमांक 9 हा या ठिकाणी पाहणार आहोत। जे विद्यार्थी यश परगे या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी यश परगे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व मित्रांना शेअर करत चला। या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये ॲड नाही आहेत त्यांनी 7588545308 या व्हॉट्सअप नंबरवरती आपला वर्ग टाकून मेसेज टाका व आपल्या त्या ग्रुपला तुम्ही ॲड व्हा। चला, या ठिकाणी आपण 5वी नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा विषयाची तासिका पाहत आहोत। तर उतारा क्रमांक 9 मागील व्हिडिओमध्ये आपण उतारा क्रमांक 8 पर्यंतचे व्हिडिओ तासिका घेतलेल्या आहेत। ते तुम्ही जर कोणी पाहिले नसेल तर ते तुम्ही यश परगे या चॅनलवर जाऊन पाहू शकता। चला, या ठिकाणी आपण उतारा वाचन करून प्रश्न वाचन करून मग उतारा वाचन करणार आहोत। उतारा क्रमांक 9 यावर प्रश्न अगोदर आपण समजून वाचन घेऊयात, मग त्यानंतर उतारा वाचन करून मग प्रश्न सोडवायला आपल्याला सोपं जाणार आहे। चला, प्रश्न पहिला पहा आपला। एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा काय दिसते, असा प्रश्न आहे। एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा काय दिसते। पर्याय पाहूयात आपण आता। पर्याय क्रमांक 1, तारका सावकाश एका मार्गावरून जात आहेत। पर्याय क्रमांक बी, ग्रह आपापल्या मार्गावरून फिरत आहेत। पर्याय क्रमांक सी पहा, दूरवर तारका लुकलुकत आहेत। आणि पर्याय क्रमांक डी, तारका एकमेकींच्या अगदी जवळ आहेत। आता पुढचा प्रश्न पहा दुसरा। उतार्यात उल्लेखलेली मजेची वस्तुस्थिती कोणती। पर्याय पाहू आता। पर्याय क्रमांक 1, आकाशाच्या पृष्ठावर तारका चिटकवलेल्या आहेत। पर्याय क्रमांक 2, तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत। पर्याय क्रमांक सी पहा, ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत। पर्याय क्रमांक डी, गुरुत्वाकर्षणाची शक्ती तारकांना आपल्या ठिकाणी ठेवते। पुढचा प्रश्न पहा तिसरा। तारका फिरताना आपण पाहू शकत नाही कारण त्या आपल्यापासून खूप 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 दूर आहेत। बी म्हणते काय पहा, त्या लुकलुकत असतात। पर्याय क्रमांक सी, गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने त्या खिळवून ठेवलेल्या असतात। आणि पर्याय क्रमांक डी जे आहे ते, रात्री आकाश निरभ्र नसते। पहा आता चौथा प्रश्न पाहू आपण। ती त्यांना एकमेकीच्या वाटेत येऊ देत नाही, या वाक्यात ती कोण? नदी, पृथ्वी, स्त्री की गुरुत्वाकर्षणाची शक्ती। प्रश्न 5 पहा, फिरताना तारका आपापल्या मार्गावर राहतात। कारण द्यायचे आहे आपल्याला, कारण त्या खूप अंतरावर आहेत, त्या पडत नाहीत, त्यांची सावकाश गती आणि गुरुत्वाकर्षणाची शक्ती असे पर्याय आहेत। पहा आता आपण प्रश्न आणि पर्याय लक्षपूर्वक वाचन केलेला आहे। आता आपण उतारा वाचन करत असताना आपल्याला प्रश्न लक्षात ठेवायचा आहे। आपण आता उतारा वाचन करून घेऊ। पहा उतारा। एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा तुम्हाला दूरवर सहस्रावधी तारका लुकलुकताना दिसतात। त्या जणू काही आकाशाच्या काळ्या पार्श्वभूमीवर चिटकवलेल्या आहेत, अशा प्रकारे आपल्याला दिसतं। तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की
त्या एकाच ठिकाणी रात्र रात्र कशा राहतात, त्या खाली का पडत नाहीत? मजेची वस्तुस्थिती अशी आहे की, पहा या ठिकाणी वस्तुस्थिती या ठिकाणी आलेला आहे पहा, व प्रश्नामध्ये पण आहे पहा कुणातरी आहे की तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत, त्या आपल्या मार्गावर सावकाश सरकत आहेत. अशी पृथ्वी आपल्या मार्गावर सावकाश सरकत आहेत. जशी पृथ्वी आणि इतर 8 ग्रह सूर्याभोवती आपापल्या मार्गावर फिरत राहतात. तुम्हाला वाटते की तारका एकाच ठिकाणी असतात, कारण तुम्हाला त्या फिरताना दिसू शकत नाहीत. याचे कारण त्या आपल्यापासून लक्षावधी किलोमीटर दूर आहेत. त्या फिरत असूनही आपल्याला त्या एकाच ठिकाणी असल्यासारख्या दिसतात. शिवाय गुरुत्वाकर्षण या नावाने ओळखली जाणारी एक शक्ती आहे. ती तारका फिरत असताना आपापल्या मार्गावर राहतील असे पाहते. ती त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊ देत नाही. आता आपण उतारा वाचन केलेलं आहे. उतारा वाचन करत असताना आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं लक्षात आलेली आहेत. तर प्रश्न पहिला पाहू आपण. पहा प्रश्न पहिला. एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा काय दिसते? एखाद्या निरभ्र रात्री तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा काय दिसते? पहा या ठिकाणी याचं उत्तर पहिल्याच वाक्यामध्ये आहे उतार्यामध्ये. एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा तुम्हाला दूरवर सहस्रावधी तारका लुकलुकताना दिसतात. काय दिसतात? दूरवर तारका ज्या आहेत सहस्रावधी तारका लुकलुकताना दिसतात. चला याचं उत्तर चार्टमध्ये येणं अपेक्षित आहे. काय येईल याचं उत्तर सांगा बरं चार्टमध्ये. वा छान, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांचं आलेलं आहे त्यांनी लक्ष द्या. चला तर पर्याय क्रमांक सी जी आहे या ठिकाणी पहा, दूरवर तारका लुकलुकत आहेत. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 2 पहा. उतार्यात उल्लेखलेली मजेची वस्तुस्थिती कोणती? पर्याय वाचू आपण. आकाशाच्या पृष्ठावर तारका चिटकवलेल्या आहेत. ही मजेची वस्तुस्थिती आहे का? नाही. आपल्याला वाटतं ते उतार्यामध्ये आहे अशा प्रकारे. पर्याय क्रमांक बी पहा, तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत. पर्याय क्रमांक सी, ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत. आणि पर्याय क्रमांक डी पहा, गुरुत्वाकर्षणाची शक्ती तारकांना आपापल्या ठिकाणी ठेवते. तर पहा या ठिकाणी उतार्यामध्ये याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. पहा या ठिकाणी मजेची वस्तुस्थिती अशी आहे की तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत, त्यांना आपापल्या मार्गावर सावकाश सरकत आहेत. मजेची वस्तू काय आहे? त्या आपापल्या मार्गावर सावकाश सरकत आहेत. मग पहा या ठिकाणी मजेची वस्तू काय, वस्तुस्थिती काय कोणती मग येईल? जशी पृथ्वी आणि इतर 8 ग्रह सूर्याभोवती आपापल्या मार्गावर फिरत राहतात. तुम्हाला वाटते की तारका एकाच ठिकाणी असतात, कारण तुम्हाला त्या फिरताना दिसू शकत नाहीत. पहा या ठिकाणी याचं उत्तर येईल. चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी चॅटमध्ये उत्तर दिलेलं आहे. खूप छान. तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत,
त्या स्वतःभोवती फिरतात. पृथ्वीसुद्धा स्वतःभोवती फिरते बरं का. तारका म्हणजेच आपल्या आकाशामध्ये चांदणी दिसतात, चांदण्या जे असतात त्यालाच तारका म्हणायचं. तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत. पर्याय क्रमांक वस्तुस्थिती आहे ती, म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला पुढचा तिसरा प्रश्न पाहू आपण. तारका फिरताना आपण पाहू शकत नाही, कारण सांगा बरं याचं. मग पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1, त्या आपल्यापासून खूप दूर आहेत. पर्याय क्रमांक 3, त्या लुकलुकत असतात. पर्याय क्रमांक C पहा, गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने त्या खिळवून ठेवलेल्या असतात. पर्याय क्रमांक D, रात्री आकाश निरभ्र नसते. तारका फिरताना आपण पाहू शकत नाही, कारण सांगा बरं. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येते त्यांनी चॅटमध्ये उत्तर द्यायचं आहे. चला, बरेच विद्यार्थी चॅटमध्ये उत्तर देत आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर आपणाला उत्तरामध्ये शोधायचे. पहा या ठिकाणी याचे कारण, तुम्हाला वाटते की तारका एकाच ठिकाणी असतात कारण तुम्हाला त्या फिरताना दिसू शकत नाहीत. याचे कारण त्या आपल्यापासून लक्षावधी किलोमीटर दूर आहेत. त्या फिरत असूनही आपल्याला त्या एकाच ठिकाणी असल्यासारख्या दिसतात म्हणून. तर मग पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक ए जे आहे याचं उत्तर येईल. त्या आपल्यापासून खूप दूर आहेत म्हणून आपल्याला त्या स्वतःभोवती फिरत असताना दिसत नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे याचं करेक्ट उत्तर आहे. चला प्रश्न 4 पाहू. ती त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊ देत नाही. या वाक्यात ती कोण? पर्याय पहा. पर्याय क्रमांक A नदी, पर्याय क्रमांक B पृथ्वी, पर्याय क्रमांक C स्त्री, पर्याय क्रमांक D गुरुत्वाकर्षणाची शक्ती. आता ती कोण आपल्याला या ठिकाणी उतार्यामध्ये शोधण्याचा आपण प्रयत्न करू. उतारा तर वाचन केलेला आहे, पण समजत नसेल तर आपण डबल उतार्यामध्ये पाहायचं, म्हणजे आपल्याला योग्य उत्तर, अचूक उत्तर भेटून जाईल. पहा या ठिकाणी ती एकमेकींच्या इथून आहे. पहा या ठिकाणी शेवटच्या वाक्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. त्या फिरत असूनही आपापल्या एकाच ठिकाणी असल्यासारख्या दिसतात. शिवाय गुरुत्वाकर्षण या नात्याने ओळखली जाणारी एक शक्ती आहे. ती तारका फिरत असताना आपापल्या मार्गावर राहतील असे पाहते. ती त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊ देत नाही. तर पहा या ठिकाणी ती तारका फिरत असताना, ती म्हणजेच गुरुत्वाकर्षणास ती म्हणलं या ठिकाणी. ती तारका फिरत असताना, ती म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती. म्हणून पर्याय क्रमांक काय येईल मग याचं उत्तर सांगा बरं. आहे का गुरुत्वाकर्षण शक्ती या ठिकाणी? गुरुत्वाकर्षणाची शक्ती जी आहे ती या ठिकाणी उत्तर येईल याचं पर्याय क्रमांक D. पहा पुढचा प्रश्न आपला 5वा प्रश्न. फिरताना तारका आपापल्या मार्गावर राहतात, कारण सांगा बरं त्याचं. पर्याय क्रमांक 1 पहा, त्या खूप अंतरावर आहेत. पर्याय क्रमांक B, त्या पडत नाहीत. पर्याय क्रमांक C पहा, त्यांची सावकाश गती. आणि पर्याय क्रमांक D पहा, गुरुत्वाकर्षणाची शक्ती. त्या फिरताना तारका आपल्या मार्गावर राहतात, कारण त्यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे. ती गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे त्या आपापल्या मार्गावर राहतात. पर्याय क्रमांक D,
ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. पहा या ठिकाणी याचं उत्तरित आहे. पहा या ठिकाणी फिरताना आपापल्या मार्गावर राहतात त्या. जशी पृथ्वी आणि इतर 8 ग्रह सूर्याभोवती आपापल्या मार्गावर फिरत राहतात. तुम्हाला वाटते की तारका एकाच ठिकाणी असतात, कारण तुम्हाला त्या फिरताना दिसू शकत नाही. त्याचे कारण त्या आपल्यापासून लक्षावधी किलोमीटर दूर आहेत. त्या फिरत असूनही आपल्याला त्या एकाच ठिकाणी असल्यासारखे दिसतात. शिवाय गुरुत्वाकर्षणामुळे या गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे. त्यात गुरुत्वाकर्षण या नावाने ओळखली जाणारी एक शक्ती आहे. म्हणून या ठिकाणी पहा गुरुत्वाकर्षणाची शक्ती त्यांच्यामध्ये आहे, म्हणून या ठिकाणी तारका आपापल्या मार्गावर राहतात. विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे यश परगे या चॅनलवरील जे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. यश परगे या चॅनलवर 3री 4थी MTS BTS 5वी स्कॉलरशिप नवोदय या विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता सर्व विषयाच्या तासिका यश परगे या चॅनलवर 5वी नवोदय व स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जात आहेत. तर तुम्ही यश परगे या चॅनलला अवश्य भेट द्या. दररोज तासिकेचा लाभ घ्या. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.